मित्रहो नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र. मी आपला मित्र कांतिकुमार जैन, संपादक पोलखोल आपल्या समोर लाईव्ह आलोय. मित्रहो, माझा आजचा विषय आहे बांधकाम खाते. आता आपण म्हणाल की बांधकाम खात्याबाबत आपण कायमच बोलता, परंतु मी बांधकाम खात्याचे उपअभियंता असो, शाखा अभियंता असो, कार्यकारी अभियंता असो, कसा भ्रष्टाचार करतात, कसे बिल रेकॉर्ड करतात, कसे बोगस कामे काढतात आणि कसं आपलं घर भरतात हे बोलतो. परंतु आज त्यांच्यावर खरंच काय वेळ आली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा, आमचा काम करणारा ठेकेदार उपाशी मरतोय. बिल नाही, घरामध्ये लग्न काढू शकत नाही, घरात सुख दुःख असले तर हॉस्पिटलला जाण्यास पैसे नाही. 10 रुपये शेकड्याचे पैसे वापरतायत फक्त एक लहरी महम्मद मुळे. लहरी मी कसं आहे हे फक्त कशाला दाखवायचंय. हे लोक हे काहीतरी पूर्वनियोजित एक प्लॅन आखलेला सगळं ठरून आलेले आहे. या मुंबईला अधीक्षक अभियंता नाव बडे, लक्षण छोटे, आपला लहरीपणा. अशा या बडेनी फक्त स्वतःची मी किती स्वच्छ आहे हे दाखवण्यासाठी पूर्ण मुंबई बांधकाम मंडळ कार्यालयाची लावली वाट व मंत्रालयामध्ये वरिष्ठांच्या समोर दाखवतात आपला थाट. असे हे बांधकाम खात्याच्या मुंबईचे अधीक्षक अभियंता बडे, त्यांच्या बाबतीमध्ये कसं हे चाललंय आज. मित्रहो, यांनी आल्यापासून मी किती स्पील कमी करतो, किती स्पील आहे. मी वरिष्ठांना, मंत्र्यांना दिसलं पाहिजे, एसीएस मॅडमला दिसलं पाहिजे, रस्ते सचिव, इमारत सचिव यांना समजलं पाहिजे. मुख्य अभियंता बॉस असतात इथे एका रिजनचे, त्यांना सुद्धा मागे रहाणे होते, परंतु मुख्य अभियंतालाही न मोजणारा ही एवढी गुरमी एका अधीक्षक अभियंतामध्ये का आली, कुणामुळे आली, हे एवढे हम करे सो कायदा म्हणजे तुम्ही काय समजताय. मित्र हो, आज मी तुम्हाला धक्कादायक एक बातमी देणार आहे. जसं काही लोक डेप्युटेशन वरती बसतात, कुणी एखादा शाखा अभियंता जेई कुठेतरी ओएसडी होतो मंत्र्याकडे, एक कार्यकारी अभियंता सुद्धा ओएसडी होता, तसे आमचे अधीक्षक अभियंता हो बडे यांनी एक प्रोग्राम ठरवलाय की आपल्याला 2026च्या शेवटी मंत्रालयात आपल्याला डेप्युटेशनवर कुठेतरी बसायचंय आणि आपली प्रतिमा अशी दाखवायची आहे. हे सगळं प्लॅन आहे. तरी वरिष्ठांनी हे लक्षात घ्यावं. यांच्यामुळे वरिष्ठांच्या नावाला धक्का लागेल. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतंय. बडे हे माझे खूप चांगले मित्र आहे, आजचे नव्हे, परंतु वरून कीर्तन आणि आतून तमाशा ही अशी परिस्थिती यांची आहे. म्हणून यांनी आता मला स्किल नाही, मी काम देणार नाही, मी जॉब देत नाही, मी एलओसी साठी जाणार नाही. अरे काय करताय तुम्ही हे. हो, बांधकाम मंत्री एक कर्तव्यदक्ष आहे, अभयसिंह महाराजांचे सुपुत्र आहेत. बांधकाम मंत्री काय करतायत, काय चाललंय. बांधकाम मंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा कोणाला काम मिळत नाही, त्याचे बिल निघत नाही. म्हणजे बांधकाम मंत्र्यापेक्षा एक अधीक्षक अभियंता मोठा आहेत का. यांची हकालपट्टी का होत नाही. अहो, यांना काढा. मुंबई मंडळ कार्यालय वाचवा. वरून कीर्तन आणि आतून तमाशा. फक्त स्वतःची बढाई, त्यातच बडे खुश आहे. हे फक्त मी इमानदार आहे, मी मिस्टर क्लीन आहे, परंतु हे क्लीन अधिकारी नाही. हे पोलखोल ठामपणे बोलतोय.
ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे का? ठाणे जिल्ह्यातल्या पालघरमध्ये काय केलं, कसं पुढाऱ्यांची उजरेगिरी केली आहे, तिथे काय काय उद्योग केले हे जग जाहीर आहे. मी माहिती अधिकाराचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतो, तुम्ही टाका. त्या काळातली सगळी यांची आरटीआय मध्ये माहिती घेतल्यानंतर सगळा काळा कुट्ट यांचा जाहीर पंचनामा आपल्या हातात येईल मित्रांनो. आणि याची चौकशी एसीएस मॅडम आपण करणार का? आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात, आपण कार्यक्षम अधिकारी आहात, परंतु हे बडेंना एवढा बडेपण कोणामुळे आलाय, कशामुळे आलाय? मंत्री काय करतात या खात्याचे? मंत्र्यांनी आपलं पॉवर दाखवायला पाहिजे. हे बडे संभाजीनगर मध्ये असताना काय झालंय? आता म्हणे मी खोके देऊन आलो. आता यांनी आंब्याचे खोके दिले, नागपूरच्या संत्र्याचे खोके दिले, मी मुंबईला सुद्धा 5-5 खोके दिले. अहो तुम्ही आता ते आंब्याचे द्या, हापूस आंब्याचे द्या, संत्र्याचे द्या. जर एवढे खोके तुम्ही दिले असेल, नाही मी बांधकाम खात्यात म्हणजे मी करणार नाही, कारण की यांचं बाकीचं सगळं चालू आहे. माहिती घ्या, शोधा म्हणजे सापडेल हे बाकीचं काय करतात आणि काय नाही करतात. कारण की अखेरला जो देतो आंब्याचे खोका तो असतो बोका, अशी म्हण आहे. हो मित्रांनो, तळतळून सांगतोय आज या मुंबई बांधकाम मंडळाच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे हाल चालले आहे. फक्त मी इमानदारी दाखवायची, परंतु यांचं सगळं चालू आहे. मुंबई बांधकाम मंडळाला कुलूप आहे, परंतु हे फक्त हे आणि यांचा एक पीए पवार हे फक्त क्युरी काढणे आणि त्या ठेकेदाराला कसा त्रास होईल, अभियंत्याला कसा त्रास होईल, तर पवार तिथे बसून लोकांचे बिल लिहिण्याचे काम, त्या एमबी मध्ये बिल लिहून देतो. त्याचे मला काय द्यायचं आहे, तो पॉइंट किती, अर्धा पॉइंट वगैरे काय, 1 पॉइंट, त्याप्रमाणे मला पैसे द्या. जे पवार करतो तेच हे मात्र क्युरी काढण्यामध्ये बांधकाम ऑफिसला येऊन बसतात. दौरे केलेत मुंबई सर्कलमध्ये आतापर्यंत आपण साइड व्हिजिट काय काय केली, जरा बोलण्याची हिंमत आहेत का बडे साहेब? साहेब आपण माझे मित्र आहेत, आपण एक चांगला अधिकारी आहात, पण हे आपण अतिशय जी यस सर, हो सर, ही हुजरेगिरी आहे. कारण की आपला एक प्लॅन आहे. आपण एक खानदानी मोठा माणूस आहात, आपल्याकडे मोठी जमीन जायदाद आहेत अहिल्यानगर मध्ये. मग एवढंच आपण जर फार इमानदार होता तर मुंबईला येण्याऐवजी अहिल्यानगरला का नाही बसला? आपली जन्मभूमी आहे, आपण तिथे हे करायला पाहिजे होतं. हो, आणि जर आपलं एवढंच आहे तर आपल्या जन्मभूमीमध्ये साईबाबाचं मंदिर आहे, साईबाबाची सेवा करा ना. मग आता आपण सगळं सोडलेलं आहे. पालघरमध्ये काय केलं, संभाजीनगरमध्ये काय केलं, आपल्या बऱ्याच चौकशा होत्या, परंतु मी नाही त्यातली आणि कडी पुढे नाही बोलत. समझदार को इशारा काफी आहे. कॉन्ट्रॅक्टर लोकांना 2 वर्षात निधी नाही मित्रांनो, कसे काम करतील? ठेकेदाराला आत्महत्या करण्याची वेळ आज मुंबई मंडळ कार्यालयावर येऊन पडलेली आहे. आजपर्यंत मुंबईचे अधीक्षक अभियंता निधी आणतात, मुख्य अभियंता नव्हे. मागच्या वेळेस एक कर्तव्यदक्ष अभियंता ज्यांनी इथे कोट्यवधीने निधी आणला, त्यांचं नाव आहे बल गोसावी. आणला मित्रांनो, काम केलंय. आणि हे आपल्या आयटीत राहतात. हे आल्यापासून यांनी मुंबईला किती निधी आला याचा आकडा जाहीर करावा, पण यांना काही देणं घेणं नाही. जेवढं आलाय तेवढं आहे, करा. अरे काय लावलंय तुम्ही? काय करत होता? ठाण्यातले उद्योग जरा बोला ना.
मुंबई सर्कलमध्ये इमानदारी दाखवणारे बडे पीडब्ल्यूडी फार इमानदार आहेत. बाहेर यांचे उद्योग काय काय चालू आहे. कोणी तर म्हणतं की काहीतरी लायझनिंग आहे, मला माहित नाही. लोक म्हणतात कसली लायझनिंग करतात मंत्रालयात हे माहित नाहीये. अशी चर्चा ऐकण्यात आलेली आहे. महत्वाचे, मी माझ्या पक्षाच्या कामाने जेव्हा दिल्लीत जातो तर मी महाराष्ट्र सदनमध्ये थांबलो असताना तेथील गाद्याचे एवढा स्पंज आहे, तिथं त्या गादीवर झोपलं की पाठ दुखते. म्हणून मी तिथल्या आयुक्त मॅडमला भेटलो. तिथे गप्पाच्या ओघात त्यांनी सांगितलं की आजपर्यंत महाराष्ट्र सदनचे अधीक्षक अभियंता दिल्लीला आलेले नाही. अरे काय मंत्री महोदय, शिवेंद्र राजे साहेबांना आमचा स्पष्टपणे सवाल आहे, जो अभियंता दिल्लीत जात नाही असा अभियंता इथं खुर्चीवर काय फक्त खुर्ची गरम करायला बसलेले आहेत का? ठेकेदाराचे हाल चाललेले, उपासमारीची वेळ आलेली आहे. महत्वाचा एक मुद्दा सांगतो. आज मी कायम यांच्या विरोधात बोलतो. वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ म्हणजे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना फोन येतात मंत्र्याचे संत्र्याचे, आमचं एवढं काम इमिजिएट करून द्या, आणि काम करावंच लागतंय, नाही तर फोनवर फोन येतात, दबाव येतो, पण जॉब नंबर नाही, करून देतात. जॉब दिल्यानंतर काय होतंय, काम केल्यानंतर त्याचा जॉब 8 महिने 10 महिने झाले तरी जॉब नाही. मग आता संपलं 2025, मग 26ला जॉब देऊ, तोपर्यंत काम झालेलं आहे. आता एक्झाम्पल, एखाद्या मंत्र्याच्या एक्स मंत्र्याच्या निवासस्थानातलं काम केलं, तिथं जॉब नाही, आणि तिथं ज्यावेळेस आपण जातो पत्रकार म्हणून बघतो चांगलं टकाटक दिसतंय, मग आपणच विचारतो 8 महिन्यांनी जॉब मिळतो, त्याचं बिल निघतं. अरे काम तर झालेलं आहे, मग यांनी बोगस बिल काढलं का? नाही मित्रांनो, बोगस बिल नाही. हे फक्त बडे साहेबांच्या लहरीपणामुळे आज हे ठेकेदारांचे जॉब मिळत नाही. काम केलेल्या कामाचे सुद्धा जॉब हा अधिकारी देत नाही, आणि वरिष्ठ मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहे, असं माझं म्हणणं आहे. हो, तुम्ही साइड व्हिजिट करत नाही. मला मलबार हिल मधल्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की हाय माउंटला मुख्य अभियंता मॅडम रोज येतात, मुख्य अभियंता मॅडम रोज येतात, आणि आमचे बडे मात्र गायब दिसतात. क्या बात है. हो मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा विषय आता पुरवणी मागण्या, एलओसी नाहीये, पुरवणी मागण्या म्हणजे पूरक निधी. कधी बडे यांनी कधी हाऊसच्या वेळेस म्हणजे मार्च मध्ये मागितल्यात, या फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये ते मागणी करावी लागते, जानेवारी फेब्रुवारी मध्ये. कधी यांनी मागितली का? यांनी पुरवणी मागणी केलेली आहे का? नाही. नसता पुरवणी मागणी मुंबई सर्कल मध्ये कायम होते. इथे निव्वळ आंधळं जळतंय आणि कुत्रपीठ खाते आणि ठेकेदार उपाशी मरतोय. हो, ठेकेदाराचा विचार करा मिस्टर बडे. फक्त तुमचा प्लॅन आहे, मी इमानदारीने दाखवणार, मी हुजरेगिरी करणार, आणि मला इथं काहीतरी मोठं भेटणार. मी बांधकाम मंत्र्यांना नम्र निवेदन विनंती करतो की मी तुम्हाला दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊन विनंती करतो, अशा अधिकाऱ्याची त्वरित हकालपट्टी करा. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. ही कोणामुळे यांना मस्ती आलेली आहे? मुंबई सर्कलला कोणामुळे कुलूप लागण्याची वेळ आलेली आहे? पूरक निधी नाही. निधीसाठी मी मुख्य अभियंत्यांना सुद्धा विनंती केलेली की मॅडम हे काय? ते मॅडम म्हणतात ते माझं नाही, ते अधीक्षक अभियंत्याचं काम आहे. पण आता मात्र माझ्याकडे अनेक ठेकेदाराच्या तक्रारी आलेल्या आहेत. ठेकेदार लोक रडकुंडी आले, म्हणून मी स्वतः मिस्टर धात्रक, मिस्टर पाटसकर
पाठक मॅडम आणि फेगडे, मिस्टर फेगडे, मी सर्व कार्यकारी अभियंत्यांना घेऊन जाऊन तिथे वरिष्ठांना तिथे सांगते की इथे मात्र ही पुरवणी मागण्या पूरक निधी द्यायला पाहिजे. आज अशी भयानक परिस्थिती मुंबई सर्कलवर झालेली आहे असं मॅडमकडे काही ठेकेदारांनी निवेदन दिलंय. मी ठेकेदार मित्रांना नम्र विनंती करतो, गळ्यापर्यंत आलंय. जेव्हा माकड पाण्यात डुबतं तर ते आपल्या पिल्लाला पायाखाली घेतंय. आता तुम्ही बड्यांना किती दिवस आपल्या डोक्यावर ठेवाल? या बड्यांची हकालपट्टी करण्यासाठी तुम्ही आता रस्त्यावर उतरा. तुमच्या सर्कलला कुलूप लागण्याची वेळ आलेली आहे. एक ठेकेदार माझ्याकडे येतोय 3 दिवसापूर्वी रात्री 1:20 काही त्यांचं हॉस्पिटलमध्ये काही असं घरगुती याच्यात काम होतं. 1,20,000 रुपये डिपॉझिट भरायचे होते मित्रांनो. माझे चांगले संबंध असलेल्या पैकी लाख रुपया करता रात्री येतात आणि फोन करतात, साहेब काही कसं काहीतरी होईल का? इतकी भयानक परिस्थिती या बांधकाम खात्यातल्या मुंबईमध्ये पहिल्यांदा आली आहे. मुंबईमध्ये सगळ्यापेक्षा जास्त निधी मिळतो, पण मुंबईचा निधी न मिळता नागपूरच्या एका डिव्हिजनला 100 कोटी रुपये निधी कसं काय गेला? तो निधी इमारत सचिव की रस्ते सचिव या दोघांपैकी कोणी दिलेला आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे. 100 कोटीचा निधी दिलेला आहे हे मी स्पष्टपणे जाहीर करतोय. 100 कोटी तिथे जातात. आज उप अभियंता, शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता पूर्ण परेशान. ठेकेदाराला सांगतात काम करा, वरिष्ठ म्हणतात काम करा. मंत्री संत्र्यांचे फोन येतात, हे अधिकारी सांगतात प्रशासकीय मान्यता नाही. अहो करायचं कसं? अहो ह्या बड्यांची हकालपट्टी करा. ह्या बड्यांनी काहीतरी प्लॅन केलाय, परंतु वरिष्ठांनी लक्षात घ्यावं की यांच्यामुळे आपल्या अंगावर शिंतोडे येतील. कोण हे बडे? हे नावाचे बडे आहे, हे बडे नाही. सौ चुये खाके बिल्ली हजको चली, कळकळून सांगतोय. आज लोकांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे. अशी परिस्थिती मुंबई बांधकाम खात्यावर आहे. म्हणून आज मी एवढं मोठं, आपण म्हणाल की हा व्हिडिओ मोठा घेतलाय. हकीकत खरी परिस्थिती फार भयानक आहे मित्रांनो, अतिशय भयानक आहे. कारण की आता बघा, मागे एक शाखा अभियंता धुमाळ, ठीक आहे, त्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी खोटं कामं केले, त्याला शिक्षा मिळाली. जेव्हा ते व्हिडिओ येत होते, अहो यांना किती एक वेगळाच व्यक्तिमत्व असलेले अधीक्षक अभियंता आहे. अजून 2-4 लोक सस्पेंड व्हायला पाहिजे असं हे बडे म्हणतात. ही बांधकाम खात्याच्या अभियंत्यामध्ये चर्चा आहे. मी तर म्हटलो बडे जे म्हणतात, खरंच बडे तुमच्यावर ही कधी वेळ आली तर काय वाटेल? हो, ज्याचं दुखतं ना त्यालाच माहिती आहे की त्रास काय होतोय. आज निधी नाही. अहो तुम्ही सगळं थोडासा विचार करा, कसं चालत असेल यांचं घर, काय परिस्थिती आहे. एसीएस मॅडम, आपण थोडं लक्ष घाला. अहो हा मनुष्य साइड व्हिजिट करत नाही, फिरत नाही, कामे बघत नाही. आणि इमारत सचिव नागरगोजे साहेब, आपण राजरोसपणे हे म्हणतात माझी ऊपर तक पोहोच है, मैं कुछ भी कर सकता हूं, असं बडे म्हणतात. म्हणजे यांची पोहोच म्हणजे काय? कुणापर्यंत यांची पोहोच? बांधकाम मंत्र्यांनी ताबडतोब या मुंबईला एक कर्तव्य दक्ष अधीक्षक अभियंता द्यावा. खोके दिले. मी तर काय खोके? अहो हे
हापूसचे खोके की नागपूरच्या संत्रीचे खोके याची चौकशी बांधकाम मंत्र्यांनी करावी. हो, मी तर काय, मी काही करत नाही. मागच्या वेळेस सगळ्या शाखा अभियंत्याच्या बदल्या रहाणे साहेबांनी केल्या, मी कशात पडत नाही. म्हणजे हे वरुण कीर्तन आतून तमाशा असलेले हे बडे आहे. हे बघा, सगळं मुख्य अभियंत्यांनी किती आणि काय काय केलेले सगळे काम त्यांच्या काळातले वाटून टाकले. रहाणे साहेबांनी बदल्याचं जोरदार दुकान मांडली. फक्त लोकांच्याकडे एक बोट दाखवणारे अहो बडे साहेब, 4 बोटे तुमच्याकडे आहे, हे जाण ठेवा. परंतु ठेकेदाराची तरी थोडीशी दयामया करा. काय परिस्थिती झाली आहे, साधे दरवाजाच्या कडी कोडे दरवाजाचे काम होत नाही, बाथरूमचे काम होत नाही, जॉब नाही. पाणी गळतंय, घरामध्ये स्वयंपाक चालू आहे, तिथं पाणी टपकतंय ना हा बाबा म्हणतात मी कसं स्पिल कसं केलंय. येस मॅडमनी याकडे लक्ष घालण्याची आता वेळ आलेली आहे आणि यांना इथून यांची हकालपट्टी करणे ही आजच्या काळाची गरज आहे. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपल्याकडे काही असेल, कारण की अरे माझे काही आलं तर चालेल, काही नाही अजून ते आम्ही आज कोणाचं वाईट करू इच्छित नाही. नसता पालघरमध्ये सगळं काही ब्लॅक, संभाजीनगरमध्ये फार जोरात, आणि आता ते खोके आणि बोके हे ऐकून आम्ही थकलेलो आहोत. म्हणून त्या ठेकेदारांनी आता एकत्र यावं आणि बांधकाम मंत्र्याला सांगावं की आपली परिस्थिती काय आहे. मित्र, पोलखोल सच्चाई करता कायम आपल्या सोबत आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आपलं प्रेम असंच ठेवा. लाखो व्ह्यूज मिळतात, असेच व्ह्यूजची अपेक्षा. परत एकदा मी आपला आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.